पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी गावठाणे या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं भव्य पक्षप्रवेश आणि विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडलाय। नामदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या विकासात्मक कार्यानं प्रेरित होऊन अनेक ग्रामस्थांनी शेकाप पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय। मोरगिरी गावठाणे या ठिकाणी शेकापशी अनेक वर्ष एकनिष्ठ राहून सुद्धा विकासापासून वंचित राहिलेल्या ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। तसेच यावेळी महादेव मंदिराचा जीर्णोद्धार, सभामंडप तसेच अंतर्गत रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन सुद्धा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालंय। यावेळी सर्व प्रवेशकर्त्यांचे नामदार भरत गोगावले यांनी स्वागत केले आणि शिवसेनेत सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाईल असा विश्वासही व्यक्त केलाय। या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, उपतालुका प्रमुख सतीश शिंदे, शहर प्रमुख सुरेश पवार, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, युवासेना संपर्क प्रमुख विजय शेलार, माजी उपसभापती शैलेश सलागरे, दशरथ उतेकर, दत्ताराम मोरे, स्वप्नील चोरगे, श्रीराम गायकवाड, अविनाश शिंदे, सरपंच विकास नलावडे आदी शिवसैनिक, युवा सैनिक आणि संपूर्ण महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी नामदार भरत गोगावले यांनी आपल्या भाषणात सांगितले की मोरगिरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे आणि तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा नक्कीच फडकणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या ज्या ठिकाणी जशी जशी व्यवस्था असते त्याप्रमाणे तिथे एकत्रपणा केला जातो। अंबादास दानवे काय सांगाल आणि काय नाही त्यापेक्षा तिथली स्थानिक जनता कोणाजवळ कुठं एकत्र येतील ते आजच्या घडीला कोणच सांगू शकत नाही आहे। कारण जे काय दिग्गज मंडळी आहेत हे आपापल्या सोयीनुसार कुठेही कोणाकडे पण एकत्र येऊ शकतात, हे आपण या नगरपालिकांच्या निवडणुकीला पाहिलेलं आहे। त्यामुळे अंबादास दानवेंनी एवढं नाकाला म्हाका लावू नये की काय आणि काय नाही, की आम्ही जर इथं एकत्र काही ठिकाणी येत असू कामाच्या याच्या माध्यमातून आज ही लोक आकर्षले होते जात आहे। गेल्या अनेक वर्षामध्ये इथं थोडा दोन्ही पक्षामध्ये संघर्षवाद होता, तो आज या शिवसेना पक्षामध्ये ही मंडळी आल्यामुळे आज हा संघर्षही संपलेला आहे आणि गावाचा विकास जो काय राहिला तोही आम्ही पूर्ण करतोय। आणि आम्हाला समाधान आहे की या निवडणुकांच्या पूर्वसंध्येला जी काही गावाच्या गावं लोक जे आमच्या पक्षामध्ये येत आहेत ते पुढच्या विजयाची नांदी आहे असं आम्हाला वाटतंय। त्याबद्दल मी या सगळ्या मंडळींचं मनापासून धन्यवाद देतो, त्यांना अभिनंदन करतो। काल मोरगिरी ग्रामस्थांना मग कोणी शेका पक्षात होती, कोण दुसऱ्या पक्षात होती, तिसऱ्या पक्षात होती आणि आपली माणसं या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला विकास साधायचा असेल तर गल्लीमध्ये सरपंच आपला हवा आहे, गल्लीमध्ये सरपंच आपला हवा आहे। आणि ग्रामपंचायत आपल्याला आल्यानंतर काय होतं तर माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही संपर्क साधला। सतीश शिंदेना धरून 2 पावलं म्हणून थांब, पक्षाचा पदाधिकारी आहे, तालुका प्रमुख आपला पक्ष वाढवायचा असेल तर 2 पावलं आपल्याला थांबवलं पाहिजे। त्याने तो थांबला, जे आम्ही त्याला गृहमंत्री दिला, ग्रामपंचायतीच्या वेळेला थांबला, तो एकटाच धावत त्याच्या संगती असणारा जो संच आहे तो सगळा शांत राहिला। आणि मग आम्ही दत्तूबा पवार आणि सादेव जाधव यांचं जे काय त्यांच्यामध्ये काही उद्दिष्ट होतं ते त्यांनी संपुष्टात आणलं त्यांच्या सामाजिक लेवलला। ते एकत्र आल्यानंतर या गावाचा विकास झाला पाहिजे। आम्ही त्यावेळेला शब्द दिला होता की पण गावाचा विकास झाला पाहिजे आणि आपण जर एकत्र आलोय याचं प्रतीक काय, याचं प्रतीक म्हणजे इथे असणारं जे शंभू महादेवाचं मंदिर आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार करणं म्हणजेच आम्ही एकत्र आलो असं सिद्ध होईल। आणि तो क्षण आज या ठिकाणी आला आणि म्हणून आज सादेव सकट ते सगळी जी मंडळी आहेत ती सगळी या ठिकाणी आज मंत्री महोदयांच्या साक्षीने प्रवेश करतायत। हा गाव एकेकाली शिवसेनेचा होता, मधल्या काळात नव्हता। आज आम्ही छाती ठोकपणे या ठिकाणी सांगू इच्छितो हा गाव जवळजवळ 99% शिवसेना या ठिकाणी झालेला आहे। आणि पूर्वीचं जे वैभव होतं ते पुन्हा प्राप्त झाले। त्यामुळे या गावाचा विकास अजिबात थांबणार नाही, निश्चितपणे याची खात्री मी या ठिकाणी मंत्री महोदयाच्या वतीने देतो। सतीशने पाडा वाचला हे सांगणं गरजेचं आहे। आपण परिस्थितीला करू, कारण मीडियावाले आहेत, कार्यकर्त्यांनी कळलं पाहिजे, कार्यकर्ते दिलेलं लपवतात आणि हवं ते मागतात, नवीन मागतात, याची प्रसिद्धी झाली पाहिजे। म्हणून सुद्धा सांगितलं आपण जे केलंय ते पहिलं सांगा, म्हणजे शिवसेनेने काय केलंय, किती कोटी